जय सद्गुरुदेव दत्त. सद्गुरूंच्या एका आज्ञेने एका भक्ताचा अहंकार नाहीसा झाला आणि त्यानंतर जे घडलं ते प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे. एक भक्त रोज सद्गुरूंच्या सेवेला येत असे. त्याला वाटत होतं की मी इतरांपेक्षा मोठा भक्त आहे. मनात नकळत अहंकार निर्माण झाला होता. एके दिवशी सद्गुरूने त्याला शांतपणे सांगितले, आज तू मठात सेवा करू नकोस. बाहेर जाऊन आलेल्या प्रत्येक भाविकेचे पाय धुवून त्यांना नमस्कार कर. भक्ताला हे आश्चर्य वाटले. मनाला ते पटत नव्हते, पण सद्गुरूंची आज्ञा म्हणजे देवाची आज्ञा म्हणून त्याने कोणताही प्रश्न न विचारता ती सेवा सुरू केली. दिवसभर तो प्रत्येक भाविकांचे पाय धुवत राहिला. संध्याकाळपर्यंत त्याचा अहंकार पूर्णपणे वितळला. त्याला जाणवलं की खरी भक्ती मोठेपणात नसते तर नम्रतेत असते. तेव्हा सद्गुरूंनी त्याच्याकडे पाहून सांगितलं, जो स्वतःला मोठं समजतो तो माझ्यापासून दूर जातो, पण जो नम्र राहतो त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर आजच्या काळात आपण अनेकदा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो, पण सद्गुरू चरित्र आपल्याला शिकवतं की अहंकारामुळे पुण्य कमी होतो तर नम्रतेमुळे गुरुकृपा प्राप्त होते. म्हणून आयुष्यात कितीही यश मिळाले तरी नम्रता, सेवा आणि सद्गुरूंचे स्मरण कधीही सोडू नका. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय सद्गुरुदेव दत्त लिहा आणि अशाच सद्गुरू चरित्रातील सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय सद्गुरुदेव दत्त. धन्यवाद.